आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि बघा संकष्टी चतुर्थीला आपण जे काही उपाय करत असतो ते उपाय आपल्याला निश्चितच खूप चांगलं फळ देऊन जातात। तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू द्यात, काहीही प्रॉब्लेम असू द्यात, मग तुम्हाला आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत काहीतरी संकट येत आहेत। आपण म्हणतो ना की काहीतरी कार्य करायला जातो आणि मध्येच विघ्न येतं, मध्येच ते अडकतं काम। तर असं होऊ नये म्हणून किंवा आपली खूप दिवसांपासूनची इच्छा असते ती पूर्ण होत नाही किंवा विद्यार्थी असतात त्यांना अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत। तर बघा आपले कष्ट हे महत्त्वाचे असतात। बरेच विद्यार्थी खूप कष्ट करतात पण त्यानुसार त्यांना त्याचं फळ मिळत नाही। तर अवश्य तुम्ही हे उपाय जे आहेत ते संकष्टी चतुर्थीला केले पाहिजेत। समजा आपली आर्थिक प्रगती होत नाही आहे, आपण कष्ट तर खूप करतोय पण त्या मानाने आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही आहे किंवा मग कुठल्याच प्रकारची प्रगती आपली होत नाही आहे, तर तुम्ही अवश्य संकष्टी चतुर्थी दिवशी हे उपाय केले पाहिजे। उपवास जर तुम्हाला जमत असेल तर अवश्य तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत हे करायला पाहिजे। नसेल उपवास जमत तरी देखील हे उपाय तुम्ही अवश्य करू शकता। स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष कोणीही संकष्टी चतुर्थीचे उपाय हे अवश्य करू शकतात। लगेचच आपण बघूया की उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तो कसा करायचा आहे। बघा अत्यंत हा प्रभावी उपाय आहे। जर तुम्ही दर संकष्टीला हा उपाय करत राहिलात तर नक्कीच तुमच्या अनेक कामांमध्ये तुम्हाला यश हे मिळणारच। किंवा मुले तुमचं ऐकत नसतील, चिडचिड करत असतील, घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल, तो जर तुम्हाला वाटत असेल की ही अडचण दूर व्हावी माझ्या घरातून, माझ्या घराची प्रगती व्हावी, तर प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो प्रत्येक संकष्टीला आवर्जून करा। नक्कीच तुम्हाला याचं चांगलं फळ हे मिळतंच मिळतं। तर आपण बघूया की काय उपाय करायचा आहे, कधी करायचा आहे। तर हा जो उपाय आहे तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता किंवा घरीही करू शकता। आता बघा मंदिरात जाऊन का करायचा उपाय, तर त्या मंदिरामध्ये खूप पावित्र्य असतं। मंदिरामध्ये येताना कोणी व्यक्ती हा वाईट विचाराने येत नाही। नेहमी मंदिरामध्ये जाताना सर्वांचं मन हे प्रसन्न असतं आणि खूप पॉझिटिव्ह तिथे सकारात्मक वातावरण तयार झालेलं असतं। कोणी तिथे वाईट विचार कोणाविषयी करत नाही। विचार केला तर प्रत्येकजण चांगलाच विचार करतो। त्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मकता असते, पॉझिटिव्हिटी असते। त्यामुळे मंदिरामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं जमत असेल तर अवश्य तुम्ही मंदिरामध्ये करा। नाही जमलं तर तुम्ही घरामध्ये देखील करू शकता। आता बघूया की उपाय कसा करायचा आहे। तर बघा तुम्ही उद्या सकाळी किंवा मग संध्याकाळी हा उपाय करू शकता। शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये हा उपाय करू नका, एकतर सकाळी किंवा मग संध्याकाळी करा। संध्याकाळी म्हणजे 5:30 नंतर तुम्ही कधीही करू शकता आणि सकाळी म्हणजे 10, 10:30 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा काय करायचं आहे तुम्हाला, तर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरामध्ये असते, तर ती मूर्ती घ्यायची। त्या मूर्तीला तुम्हाला 21 वेळा दुधाने अभिषेक घालायचा आहे। म्हणजे चमचा घ्यायचा एक आणि त्या चमच्याने 21 वेळा दुधाने अभिषेक घालायचा आणि 21 वेळा तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फूल वाहायचं आहे। जास्वंदीच्या फुलाचं अत्यंत महत्त्व आहे। तुम्ही जास्वंदीचं फूल हे दर चतुर्थी दिवशी बाप्पांना वाहिलंच पाहिजे। तुम्ही फक्त हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते जाणवतील। अनेक प्रकारचे तुमचे प्रश्न आपोआप सुटतील। तर बघा हे करून झाल्यानंतर 21 वेळा दुधाचा अभिषेक, 21 वेळा पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला लाल जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना त्यांच्या चरणाशी व्हायचं आहे। लाल जास्वंदीचं फूल तुम्ही आणून ठेवा किंवा मंदिरामध्ये इझिली तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी लाल जास्वंदीचं फूल हे मिळून जाईल, तर ते घेऊन यायचं आहे। बघा गुलाबी जास्वंदीचं फूल चालेल का, पांढरं चालेल का, तर नाही, लालच आपल्याला जास्वंदीचं फूल लागणार आहे। किंवा मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की गुलाबाचं फूल वाहिलं तर चालेल का, लाल कलरचं। तर बघा या उपायासाठी जास्वंदीचंच फूल आपल्याला लाल कलरचं लागणार आहे। तर असं लाल फूल आपल्याला बाप्पांच्या चरणाशी व्हायचं आहे।
त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, पांढरे तांदूळ जे असतात ते घेऊ नका. तर जे आपल्या घरामध्ये तांदूळ आहेत ते घ्या, एखाद्या वाटीमध्ये डिशमध्ये घ्या आणि हळद कुंकू लावून ते जे तांदूळ आहेत त्या तांदळांना आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि अक्षता तयार करायच्या आहेत. पांढरे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत वाहण्यासाठी, तर त्या तांदळाच्या अक्षता बनवायच्या. जेव्हा आपण त्या तांदळांना रंग मिसळतो त्यामध्ये किंवा हळद कुंकू मिसळलं जातं तेव्हा त्या अक्षता तयार होतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ घेत असताना ते तुटलेले नसावे किंवा तुकडा तांदूळ आपण जो वापरतो तो घ्यायचा नाही, तर अखंड न तुटलेले असे जे तांदळाचे दाणे आहेत तेच घ्यायचे आहेत. किंवा असा तांदूळ तुम्ही थोडासा आणून ठेवा, जे अखंड तांदूळ असतात ते. तुकडा तांदूळ तुम्ही वापरू नका कोणत्याच पूजनामध्ये, बाप्पांच्या पूजनामध्ये. तर असा अख्खा तांदूळ घ्यायचा, त्याच्या अक्षता करायच्या हळद कुंकू मिसळून आणि त्यानंतर 21 तुम्हाला तांदळाचे दाणे हातात घ्यायचे आहेत. आणि हे दाणे जे घेताना तांदळाचे जे दाणे घेणार आहोत तर ते पण तुटलेले नसावेत, अखंड असे अक्षता जे आहेत तर त्या 21 अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक अक्षता तुम्हाला उजव्या हाताने गणपती बाप्पांच्या चरणापाशी म्हणजे जास्वंदीच्या फुलावर तुम्हाला एक एक अक्षता वाहायची आहे. आणि एक एक अक्षता वाहत असताना तुम्हाला ओम गंग गणपतये नमः असा मंत्र म्हणायचा आहे, असा जप करायचा आहे. प्रत्येक अक्षता तुम्हाला वाहत असताना ओम गंग गणपतये नमः असा जप करायचा आहे. असं तुमचा जप 21 वेळा होणार आहे. आणि हे केल्यानंतर काय करायचं आहे, तर एखादा गोड पदार्थ, मग पेढे असतील, बुंदीचे लाडू असतील, तुम्ही मोदक केलेले असतील तर ते तुम्ही समोर ठेवू शकता. काहीच नसेल तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अवश्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे तिथे, किंवा मग तुम्ही साखरेचा तरी नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. आणि सेवा करताना किंवा हा उपाय करताना एक दिवा जो आहे तो गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हात जोडून अगदी श्रद्धेने, अगदी मनोभावे तुम्हाला तुमची इच्छा काय आहे ती बोलून दाखवायची गणपती बाप्पांना, की माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती खूप दिवस झालं भरपूर अडचणी येत आहेत आणि ती पूर्ण होत नाही आहे. तर माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्णत्वाला न्या. मी खूप कष्ट करायला तयार आहे, पण ही माझी इच्छा पूर्ण होऊ द्यात. किंवा अजून काही अडचणी असतील घरामध्ये तर त्या तुम्ही बोलून दाखवू शकता. एखादं काम आहे ते अडतंय, भरपूर विघ्न येत आहेत, तर तुम्ही ती प्रार्थना तशी करा गणपती बाप्पांसमोर, की माझी ही अडचण येत आहे ती दूर होऊ द्यात आणि माझी सर्व कामे मार्गी लागू द्यात. आमच्या घरातील सर्व विघ्ने दूर जाऊ द्यात, संकट दूर जाऊ द्यात, माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येऊ द्यात, असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. मुलांविषयीची काही इच्छा असेल, काही तक्रारी असतील तर तुम्ही त्याही इच्छा बोलू शकता, की मुलं अभ्यासात कमी आहेत किंवा त्यांना पाहिजे तसं यश अभ्यासात मिळत नाही, नोकरी लागत नाही. स्वतःला समजा तुम्हाला नोकरी हवी असेल तर त्याविषयी तुम्ही मागू शकता. व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, अशी कोणतीही इच्छा तुम्ही मागू शकता. अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्ही फक्त संकष्टीला हा उपाय करत चला. बघा, तुम्हाला कुठली अडचण म्हणून उरणार नाही, कुठलंच विघ्न तुमच्या घरावर कधीच येणार नाही, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर अवश्य सर्वांनी हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला करा आणि दर संकष्टीला हा उपाय तुम्ही करत चला. बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे तुमचंच असणार आहे, तुम्हाला अपयश हे कधीच येणार नाही, इतका हा प्रभावी उपाय आहे. उपवास जरी तुम्ही केलेला नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, विधवा महिला हा उपाय करू शकतात. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वजण हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला करू शकतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.